शुभ दिवस. किडनी चांगली राहावी, किडनीचे कार्य जोमाने चालावे, यासाठी आपण कुठली काळजी घेतली पाहिजे याविषयी मी आता थोडक्यात माहिती सांगत आहे. तर काय करायचं बघा, फळे, हिरव्या रंगाच्या पालेभाज्या, पालेभाज्या, बटाटे, तांदूळ, पास्ता यासारख्या पदार्थांचे नियमित सेवन आपण केले पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण पाणी जास्तीत जास्त पिणे गरजेचे आहे, कारण यामुळे आपले शरीर हे हायड्रेट राहते. कृपया वजन वाढू देऊ नका. वजन हे आटोक्यात ठेवा, नियंत्रित ठेवा. काय होतंय पहा, वजन जर आटोक्यात ठेवलं नसेल, वजन वाढले असेल, तर याने ब्लड प्रेशर, डायबिटीस यासारखे गंभीर आजार होतात आणि साहजिकच ते किडनीला हानिकारक असते. तेव्हा वजन नियंत्रित ठेवा, आटोक्यात ठेवा. मित्रांनो, धूम्रपान करू नका, कारण धूम्रपान हे आपल्यासाठी हानिकारक आहे. ते कसे? कारण धूम्रपानामध्ये निकोटीन सारख्या विषारी घटकाचे समावेश असतो, ज्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही आणि किडनीला हानी होण्याची शक्यता दाट असते. मद्यपानाच्या बाबतीत सुद्धा मी असेच म्हणेन की यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे किडनीला इजा होण्याची शक्यता असते. तर किडनीचे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय आपण रोज नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. का? तर आपले हृदय हे व्यायाम केल्याने निरोगी राहते. आपले हृदय हे स्नायूंचे बनलेले आहे आणि स्नायू हे मजबूत होतात. व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात आणि साहजिकच किडनी हे जोमाने कार्य करते. पण व्यायाम केला तर, स्नायू मजबूत झाले तर, आणि म्हणून रोज व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच वेदनाशामक औषधाचा अतिरेक करू नका. जास्त कालावधीसाठी आणि नियमित औषधे वेदनाशामक कृपया घेऊ नका. याने देखील तुमच्या किडनीला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो गरज भासल्यास तरच वेदनाशामक औषधे घ्यायची, तेही डॉक्टरच्या सांगितलेल्या प्रमाणे कोर्स करायचा आणि डोस पण तसाच घ्यायचा, डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे. स्वतःच्या इच्छेप्रमाणे घेऊ नका, किंवा त्याला फरक पडलाय म्हणून आपला फरक पडेल असं काही नाही. डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषधे घ्या. जो डॉक्टरने कोर्स सांगितलेला आहे, सकाळ संध्याकाळी गोळी, तर त्याचप्रमाणे घ्या. आणि 3 महिन्याचा कोर्स असेल, 1 महिन्याचा कोर्स असेल किंवा 15 महिन्याचा कोर्स असेल, त्या पद्धतीनेच त्या कोर्सचे पूर्ण करा. मित्रांनो, किडनी हे आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा घटक असून, जर समजा तुमच्या शरीरामध्ये, युरिन मध्ये, ब्लॅडर मध्ये किंवा किडनीमध्ये सतत जर इन्फेक्शन होत असेल, त्याला कारणे अनेक असतील, पण तसे इन्फेक्शन होऊ देऊ नका. त्याच्याकडे काळजी घ्या. कारण सतत जर इन्फेक्शन तुमचे होत असेल, तर इन्फेक्शन देखील तुमच्या किडनीला इजा पोचवू शकते. त्यामुळे इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्या. इन्फेक्शन अनेक कारणाने होते. स्टोन असतील, पाण्याचे प्रमाण कमी झाले असतील, असे विविध कारणे असतील.
इन्फेक्शन होण्याची असे विविध कारणे असतील. पण मला तुम्हाला इथं सांगायचं आहे, तुम्ही इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्या. मग ते इन्फेक्शन मूत्राशयात अर्थात ब्लॅडर मध्ये असेल, किडनी अर्थात मूत्रपिंडामध्ये असेल, शक्यतो होऊ देऊ नका. यामुळे काय होईल, ह्याचं जर तुम्ही योग्यरीत्याने पालन केले, काळजी जर घेतली, तर तुमच्या किडनीला कोणताही त्रास होणार नाही. तुमची किडनी डॅमेज होणार नाही. डायलिसिसची वेळ सुद्धा येणार नाही. पायाची सूज पायाला जी घोट्यापासून सूज येते ती सुद्धा होणार नाही. कारण युरिन काय करते बघा, जे घटक शरीरासाठी अत्यावश्यक असतात, गरजेचे असतात, तेच आपल्या शरीरात ठेवते आणि ज्याची गरज नाही, ज्या घटकाची गरज नाही, असे घटक, अतिरिक्त घटक, टाकाऊ पदार्थ लगे मार्फत बाहेर फेकण्याचे कार्य हे किडनी करत असते. हे तुम्हाला मी मागील भागातही सांगितलेलं आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्यायचं, हे किडनीचं तंत्र आहे. आणि बाकीचं सगळं फेकून द्यायचं. कशाच्या सहाय्याने? लघवीच्या मार्फत हे सगळं बाहेर फेकते किडनी. आणि त्यासाठी पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा किडनीविषयी काही समस्या असतील तर लगेच तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या, वेळच्या वेळी औषधे घ्या, पथ्याचं पालन करा. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. ही किडनी तंदुरुस्त मजबूत राहण्यासाठी हे करणे गरजेचं आहे. तेव्हा किडनी चांगली राहण्यासाठी काय करायचे, काय काळजी घेतली पाहिजे, हे थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा काटेकोरपणे काळजीपूर्वक याचं पालन करा. इथंच मी थांबतो, पूर्ण विराम घेतो. तेव्हा विसरू नका, हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा. ह्याने काय होतंय बघा, व्हिडिओ तयार करण्यामागील माझं प्रोत्साहन वाढतं, मला प्रेरणा मिळते. कमेंट्स का करायच्या? बाबा हा व्हिडिओ प्रेक्षकांना आवडलेला आहे, आणि कमेंट्स बॉक्स मध्ये सुद्धा कमेंट्स केलेलं आहे, लाईक केलेलं आहे, आणि मला व्हिडिओ काढण्यास चालना मिळते, प्रेरणा मिळते. म्हणतात ना, असावा कोणतर पाठीराखा, तसे तुम्ही माझे पाठीराखा. आणि मला तर पहिल्यापासून माझं एक आहे की आपण जे आपल्याला, आपण कुणाचे उपयोग पडू, समोरच्या व्यक्ती कुठली का असतात, लहान असो, मोठे असो, गरीब असो, श्रीमंत असो, आपलं ज्ञान आपण कुणाच्या तरी उपयोगात यावं, हे मनापासून इच्छा असते. आणि त्यासाठीच मी हा मार्ग निवडलेला आहे. तेव्हा इथंच थांबतो. धन्यवाद.